हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये। आणि समोर दिसत आहे तुळशी आहे, म्हणजे तुळशी माता। आणि ही तुळशी आपोआप आली, मी काही याला लावलं नाही। उन्हाळ्यामध्ये बी सांडला असेल म्हणून ही इथं उगवली आहे। तर इतकी छान आली, इतकी छान आली आहे, तुळशीला पाहूनच असं मन प्रसन्न होतं, एवढी छान आलेली आहे। आणि आता तर ही खूप मोठी व्हायला लागलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आमच्या तुळशी किती छान दिसतात। आणि हा संध्याकाळचा टाइम आहे, म्हणजे मी इथं भजी बनवली, कारण माझा मुलगा शाळेतून आलाय। चहा आणि भजी त्याच्यासाठी केले मी, कारण जेवायला काही राहिलं नव्हतं। आणि हा संध्याकाळचा ब्लॉग आहे। तर इथं मी रात्रीच्या जेवणामध्ये कढी बनवली होती, कारण की भाजीला पण काय करायचं असं होतं। आणि तुम्हाला तर माहीत आहे डबे पण आहेत, तर प्रत्येक वेळेस असा प्रश्न पडतो, भाजीला असून सुद्धा कन्फ्यूज होतं माणूस काय करायचं। तर मी भाजीला कढी बनवली आणि चपात्या बनवल्या इथं, म्हणजे पीठ मळून ठेवले। आता चपात्या करायच्या, तिकडं कुकर लावलाय, इकडं माझ्या चपात्या चालू आहेत। कारण चपात्या झाल्या तर 8:30 पावणे 9 पर्यंत जेवून घेतात, कारण सगळे माणसं थकून येतात, प्रत्येकजण काम करून येतो तर थकलेला असते। तर इथं तुम्ही पाहू शकता माझा हा संध्याकाळचा लुक कसा आहे। केस माझी थोडी मोकळी होती, पण मी जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा केस बांधून ठेवते, कारण उगाच जेवणामध्ये केस नको पाडायला ना। कारण कधी कधी चुकून एखादा केस गेला तर किती वाईट वाटतं, हे तुम्हालाही माहीत असेल। कारण जे जेवण बनवतो त्याला खूप ऑकवर्ड होतं, म्हणजे त्याला दुःख वाटतं का आपली केस जेवणात निघाली बाबा। मला तर खूप वाईट वाटतं। तर म्हणून मी नेहमी जेवण बनवताना केस बांधून ठेवते, का नको याच्यामध्ये पडायला। आणि मी अशा सुक्या चपात्या करते आणि नंतर याच्यावर तूप लावते। तर तुम्ही तेलाच्या चपात्या खात असाल तर तेलाच्या पण चांगल्या असतात, पण शरीरामध्ये ऑइलचं काम हे तूप करतं, आणि तूप खायचं असतं। कारण जे माणूस काम करतं त्याला ऑइल पाहिजे शरीरामध्ये, आणि ऑइलचं काम तूपच करतं, बाकी तेल काही फायद्याचं नसतं, म्हणून तेल नसतं खायचं। आणि इथं नागपंचमी येऊन किती दिवस झाले तरी माझ्याकडं अजूनही पुरण आहे, आणि मी रोज पुरणपोळी बनवून खाते नाश्त्याला। दुसरे खात नाही, कारण त्यांना एवढी पुरणपोळीची आवड नाही, मला आहे। म्हणजे पुरण आता एवढं, त्या दिवशी मी कमीत कमी 1 किलो डाळ घातली होती। तर तुम्ही विचार करा, एकदाच त्या लोकांनी डब्याला, म्हणजे ज्यांचे मी डबे लावले त्यांना सुद्धा मी पुरणपोळी दिली होती। आणि ते काय त्यांनी फर्स्ट टाईमच खाल्ली होती, म्हणजे त्या दिवशी। तर मी एकटीच, माझा नवरा पण पुरणपोळी खात नाही आणि मुलगा पण नाही खात। तर मग ते पुरण आहे शिल्लक, तर मी एकटीच पुरणपोळी बनवते, त्याच्यावर मस्त तूप लावते, मस्त खाते। मला खूप अशी तूप लावलेली पुरणपोळी खूप आवडते। तर तुम्ही सुद्धा पाहू शकता, पुरण मी त्याच्यामध्ये भरभरून टाकले, तर ही सुंदर आणि छान अशी दिसतीये आणि स्वादिष्ट लागते सुद्धा। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब